कर्ज काढून वैताग झाला. सुनबाई, बोला ना मामा. त्या डोक्याचं पार खोकं झालं भाऊ. आता होणारच ना, मग लोकांचं एवढं कर्जाचं डोक्यावर घेऊन बसले तर वज होणारच ना. हा तर आता दुसऱ्या सावकाराकडून घेऊन याचं द्यावा हा तर अजून वाढत. वाढतच जाणार ना मग. हा किती जणांकडून घेणार तुम्ही, किती जणांचे फेडणार आहे? वाढतच जाणार आहेत ना. ज्याच्याकडून घेतले त्याचे द्यावंच लागतील ना तुम्हाला पैसे. बरं, आता एक काम करतो मी, बहिणीकडे जाऊन पाहतो. तुमच्या एवढं होईल का? हं? लोकांचं देणं होईल का नुसतं एकाकडून बघून? पाहू. हं? मी 2 दिवस येणार नाही. 2 दिवस येणार नाही तुम्ही? तिथं भेटले नाही तर दुसरीकडे जाईल, हा. पण पैसेच घेऊन येईल. अहो पण मग मी एकटी कशी राहू इथं? तुम्ही 2 दिवस तर तिकडे राहिले तर. दोन्ही दरवाजे पॅक करून घेतले का? आणि आपल्याला आराम करायचा आहे ना, दोन्ही दार पॅक करून घ्यायचे. अहो पण मग तुम्ही 2-2 दिवस बाहेर म्हटल्यावर मग मी कसं राहायचं बरं? मला करमणार पण नाही तुम्ही गेल्यावर इथून. बरं, असं करीन, तिथं जाईल, चौकशी करीन, संध्याकाळी घरी येईल, दुसऱ्या दिवशी पुन्हा जाईल. बरं ठीक आहे, मग असं चालतंय. मग चालेल ना? असं चालेल. पण बरं. तुम्ही नक्की पैशाचं काम करा बरं का, असं खाली हात येऊ नका. देवाला काळजी. कारण लय जणांचे पैसे राहिले तो डोक्यावर द्यायचे. मला तर इतकं टेन्शन येतंय. रोज आपलं म्हणजे ज्यांनी पैसे दिले ना ते लोक दारात येऊन बसतात माझ्याकडे, माहिती बरोबर आहे, येणारच ते. मग काय. त्यांना वायदे केलेले आपण. बरं, मग तू जागसू झोप. या आपण बरं का हो संध्याकाळी हो, लवकर. संध्याकाळी घरी येणार. हो, आणि खाली हात येऊ नका. घेऊन या, खरंच पैसे घेऊन आले, डोक्यावर वजन झालेलं आहे. आणि तू हा. हा दरवाजा जरी थोडा उघडा असला चालेल, हम्म. पण पाठीमागचा लावून घेणे. हो ठीक आहे, चालतंय. मी येऊ का? हो हो, या लवकर या. आता हे तर गेले 2 दिवसासाठी म्हणून, काय माहिती काही गॅरंटी नाही संध्याकाळी येतील म्हणून वापस. आता चला, काम पण आवरले, थोडस झोपून घेते. कोण आहे? कोण आहे तुम्ही? नाही नाही नाही, नका दाखवू मला, ह्याची लय भीती वाटते मला. शांत बस. तुला जगायचं का 2 दिवस? हो हो, जगायचं ना मला. हा समजते तुला? हा. नाही नाही एक क्षणात वर जायची, क्षणात. नाही ते माशी उडायला टाइम लागेल, त्याच्या आधी तू वर पोचशील. नाही ते बाजूला काढा ना, थोडस मला भीती वाटते. कोण आहे तुम्ही? कोण आहे म्हणजे माणूसच ते मी. तुम्ही घरात कसं काय आले पण? आणि पैसे आणचाल घरात, पुढे पैसे. माझ्याकडे काहीच नाही. दागिने मला पाहिजे लगेच. अहो हे सगळं नकली आहे. माझ्याकडे काहीच नाहीये. कपाट उचक पाहू. आणि आरडावाडा केला. नाही. चार ठिकाणी करी कवटीच्या. 4 ठिकाणी होती कवटीच्या. मी आरडाओरड नाही करत. तुम्ही वाटलं तर सगळं चेक करून बघा, माझ्या घरात काहीच नाहीये. तुमच्या घरात माझं कुठे गेलं? माझा नवरा बाहेर गेलाय. एकटाच आहे का नवरा? हो. बाकी कोण नाही का तू? बाकी कोणीच नाही, आम्ही दोघंच राहतो फक्त. तुझी सासू ते राहत नाहीत आमच्या जवळ, आम्ही फक्त दोघंच राहतो. खरं होती ना? नाही, माझा नवरा बाहेर गेलाय ना, आणि माझे सासरे पण राहतात माझ्याजवळ. ते पैसे आणायला गेले त्यांच्या बहिणीकडे. कशाला पैसे? लोकांचं देणं आहे ना, तर ते देण्यासाठी गेलेले. जेवढे घरातले एवढे देऊन टाकचाल ना. अहो घरात पैसेच नाहीये, खरंच काहीच नाहीये पैसे घरामध्ये. घरात पैसे नाहीये. म्हणजे मला काय टिंगलू काढते, येडच काढते? मला येडच काढते? नाही हो. म्हणजे 17 मी आज उतरलो का?
मला नाही माहिती ते, पण ते काढा ना बाजूला, मला लई भीती वाटते हो त्याची. पुढं सरक, बस. सरक पुढं, हा. वर सरक, हम्म. सरक पुढं अजून, अहो पण ते काढा ना बाजूला. सरक पुढं, हा. खाली पाय कर, काय करायचंय? सांगितलं तेवढं कर, नाही तर तिथं सुद्धा गोळी मारी ना. नाही नाही नाही. हा. हा चाल, पैसे दाखव, चल. अहो पण हं? नाही 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 नाही, दाखवते दाखवते. बघा. थांब. इकडं बाय. अहो अहो खरंच काही नाहीये त्याच्यामध्ये. नाही नाही नाही. बघा 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 ना, बघा ना. तुला सांगत ना बडबड करायचं नाही म्हणून. नाही करत, नाही करत. सांग काय काय पटकन. अहो काहीच नाही. तुला सांग, अहो तुला सांगायचं का मारायचं. नाही. आ केस दुखताय माझे. आरडावाडा, आरडावाडा कमी कर, आरडावाडा. नाही करत. तोंडात ते गुळी झाली, नाकात ते गुळी झाली. नाही नाही नाही. चल ये पुढे सांग, कुठं काय डाग डागिने कुठे. हे बघा ना, ह्याच्यात काहीच नाही, हे सगळं खाली आहे. काय आहे तर खरी मध्ये काही नाही. अहो एवढंच आहे माझ्याकडे. हप. मी येडच करते का माणसं. अहो तेवढंच होतं माझ्याकडे, द्या ना. तू काय बांधील, अहो, काहीच नाही काय झालं. एवढंच आहे. तुला जीव पेरा का डागिने पेरे. जीव. अजून कुठं काय काहीच नाही. काय उशा बिशामध्ये कुठं पैसे घालेल. नाही नाही, कुठंच काहीच नाही. वयकडा बाय, वयकडा, वयकडा कपडा बघून, वयकडा. हे झाले, घाबरते कशाला एवढी. तुम्ही मारता ना. माणूसच आहे नाही मी. नाही पण तुमच्याकडे बंदूक आहे, तुम्ही बंदुकीने मारता मला. लय माणसं मारली आतापर्यंत, याच्यापासून 250-300 लोकांचे जीव गेले बंदुकीने. सहज असं मुंगीला वडा, माशीला वडा टाइम लागतो एवढाच मी माणूस वर पाठवतो डायरेक्ट. अहो पण मला नका दाखवू ना, मला लय भीती वाटते त्याची. मला भीती वाटते त्याची. त्याच्या करताय ना, मी जेलमध्ये होतो आता 6 महिन्यापूर्वी. मी 3 खून करून पळालो होतो. हो का? हो, 3 खून करून पळालो होतो मी. अटॅक होतो मी आहे ना, जेलच्या भीतीवरून उडी टाकून पळून गेली. हो का? हो, डायरेक्ट भीतीवरून उडी टाकून पळून गेली. मग तुम्ही माझ्या घरात कसं काय आले? माझ्या घरात कसं काय आले? माझ्या माग पोलीसला गेले, जे बक्षीस लागले माझ्या माग, जो याला बक्षीस ज्याला धरून देईन ना त्याला 1 लाखाचं बक्षीस सरकारनं जाहीर केले. तरी मी कोणाच्या हाती लागलो नाही. हो ते तुझ्या हाती लागलो. पैसे अडका मागे भरपूर, तसं काय अडचण नाही. पण मागून जे गुन्हे घडले ना, त्या गुन्ह्याची मला शिक्षा करताय ना, मला पोलीस माझ्या माग लागले. हो का? तुम्ही मला काही नाही करणार ना? हा? मला नाही करणार ना काही? नाही करणार नाही. तू म्हणली करता करीन. म्हणजे काय तुला मदत सहकार्य लागलं तर करीन. मला मारणार बिरणार नाही ना तुम्ही? हा ना? नाही चुकलं तर मारी ना, चुकलं तर लगेच. नाही नाही, मी नाही चुकणार, पण मला मारू नका. एक तुला सांगू का, हा. मी 9-10 जेल बघून आलो. बापरे. आणि आता तर याच मला घरी सोडायचे, परत घेऊन जायचे, घरी सोडायचे, परत घेऊन जायचे. आता मला घरी सुद्धा पोलीस बसले. मी फरावून नेले. हो का? फक्त मला एक आवश्यकता आहे, कोणती? बाकी काहीच नाही. पैसा अडका आपल्याकडे भरपूर आहे, मी मारणार नाही, काही नाही काही. फक्त आपलं थोडं मनोरंजन करायचं होतं. हा का? मग मी काय करते, तुमचं मनोरंजन करायचंय ना, मी डान्स करते आणि मग तुम्ही जा. जे नाही नाही का? दुसरं मला काय हवं, काय जेलमध्ये काय भेटत नाही. जेवायला का? मग मी तुम्हाला ना छान छान जेवायला जेवण करते. जेवण राहते तिकडे मस्त, असे हातावून जाड जाड चपाती त्यात खार, तसं काही नाही. हा. पण ते लागत होते. काय? मी 6 महिन्यापूर्वी आता जेलमधून पळून येते. मला सगळं भरपूर आहे, पण मला आहे ना बायकोचं सुख भेटायला. हो का? तुमची बायको नाही का तुमच्या जवळ? बायको आहे, पण ती ना मी घरी जात नाही. मी घरी गेलो मला पकडतात लगेच. हा का? मग एखाद्या वेळेस जायचं चोरून लपून, मग यायचं. कसं काय मला लगेच पकडवतो तिकडे. कॅमेरा लावले आपल्या घरापाशी डायरेक्ट. मग तुम्ही मला खबर सांगताय हे सगळं? तेवढं मला सुख देतो मी? नाही नाही नाही. काय अहो नाही नाही नाही, तिकडे करा ते. तिकडे 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 करा ना. तो तुला कापून नेणार नाही, पण तू कायमची वर जाशील येणार ठेवी. नाही नाही नाही, ते तिकडे करा ना. मला भीती वाटते होती. हा म्हणते का नाही म्हणती.
या बाई तू जर मला कबूल झालीस, हा हं? मला बायको सुख जर दिलं तर या बाय मला काय करायचं, मला मला कधी एवढं एवढे पैसे? एवढं मी तुला देणार. हो का? हो, मोकळं म्हणून देणार. ठीक आहे, मग हे माझे पैसे का? हं. मग हे पैसे मला देणार ना तुम्ही? देणार ना. नाही, पण मग तुम्ही सगळं काय करून बसताल आणि हे पैसे परत चोरून घेऊन जाल तुम्ही मग. अगं मला पैशाला कमी नाही, मी आता सुटलो ना तर 1 तासामध्ये नाही तर डबल पैसे आम्ही देऊ शकतो तुला परत. हो का? पण त्या बाई मग द्या ना मग हे पैसे मी मला. इथे एक कोणती एक कारण त्या कारण कळता कामा नाही. नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला, पण काहीच नाही जर सांगणार. सांगितलं ना, हा जर सुटून आलं ना हा. तुला एक क्षणभर ठेवणार नाही. नाही 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 सांगणार, मी कोणालाच नाही सांगणार. खरंच पैशाचं नाही काय करायचं, मला पैसा अडका भरपूर आहे माझ्याकडे, मला पैसाच नाही सुख. मला फक्त ते सुख पाहिजे, बायकोचं प्रेम पाहिजे. सांगणार. हो का? ठीक. आणि तसे काय की चोर असे नाही, काय चोर इमानदार सुद्धा राहतात. मी चोऱ्या करतो पण माझी इमानदारी चोरी, इमानदारी चोरी. मी फक्त सावकाराला लुटतो आणि गरीबाच्या चुरी पिटितो. हो का? मग हे पैसे ठेवून घेऊ ना आम्ही मला. हा ठीक बिंदास. हे नका घेऊ ना हातामध्ये, मला लय भीती वाटते त्याची. प्लीज प्लीज सोडा ना मला. नाही ते मावशीला ठेवायला लागल. हा का? एका टायमाला ते बंदुकीचा गेम माझ्यावर सुद्धा असं फिरू शकतो. एका टायमाला काय सांगते ते, तुझ्या हातात जर बंदूक गेली ना तर तू मला सुद्धा शूट करू शकते लगेच. नाही पण नाही. तिला कोड आहे कोड. हा का? कोड दाबल्याशिवाय ना ते कोणाला चालवता येत नाही, नाही तर कुणी कोणाला मारीन. हा. त्या हातामध्ये तो मार नाही, बरं, नाही, मार नाही. बरं, नको, मार नको, मला नको, मार मार मला मार मार मला मार मार ना अगं, मार ना मला मार. अहो काय करताय तुम्ही? तुला कोड काढे केलं, तो कोडचं बटन दाबल्याशिवाय गुळी चालत नाही. तो कोडाचा प्रत्येकाला. नाही नाही, मी नाही मारणार तुम्हाला, ते तुमच्याकडेच राहू द्या. आता मी काय होतो, चांगल्या कामाला वेळ कशाला. आणि आरडावाडा नाही, नाही. नाही तर चालू कामात गोळी झाली. हा पण माझा सासरा कधी पण येऊ शकतो. माझा सासरा त्याला पाहिलं सुद्धा उडून आल्या नाही नाही नाही, नको नको. चालू कामात जर आला ना, कोणी कोणी आला तरी मी त्याला उडू शकतो लगेच. तुझ्या नवऱ्याला उडू शकतो तो. अरे मग काय म्हणतो, तू म्हणते ना बंदूक साईडला ठेवतो, पण मला मन सोक्त कार्यक्रम करून. हो आता तुम्ही मला पैसे दिलेच आहेत ना, तर मग मला तुम्हाला तुला आजूक दे आजूक दे हो आजूक ठीक तुला हप्त्याला एवढे पैसे पोच करायचे जाईल हप्त्याला. आहे. हा का? आणि का तर तुमचा जो सावकार तुम्हाला घेत आहे ना, हा. त्याचा मला ऑर्डर येते. उद्या त्याचा कार्यक्रम करून टाकतो राहतो तुम्ही लगेच ठॉय करून टाकतो. तुमचे जेवढे सावकार आहे ना पैसे मागत आहे त्यांची ऑर्डर द्या, घर नंबर द्या, पैसे तू येणार नाही मागायला. दिसतारच येतं काय बनवून नाही चांगलं काम. गागणं गुगणं चालत नाही मला. हो हो. झालं कस आता आहे ना, आता जर मला पकडलं ना, हा मला जन्मठेपी शिक्षा देणार. आता मी परत बाहेर येऊ शकत नाही. आता माझी हे पहिलं शेवटच भेट समजेल. तुझ्या पायाच्या पुन्हा सुटलं तर परत येईन पैसे घेऊ. हा पण मग आता तुम्ही लवकर निघा, नाही तर माझा सासरा कधी पण येऊ शकतो. त्याचं काय भेट सासऱ्याला. सासरा काय सासरा बरं काय एवढं नाही काय वाटलं. काय नाही वाटलं. आता तुम्ही लवकर या, माझा सासरा कधी पण येईल. मी काय म्हणतो, परत काय पैसे अडचण नाही तुला. मी सांगेन ना तुम्हाला परत. बरं एकदा भेट दे ना. नाही नाही. जाऊ का मग. हा आणि कोणी आलं नाही 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 सांगणार, मी कोणालाच नाही सांगणार. आणि कोणी तिकडे जर माहित झालं का चोर आपल्या गावातून असंच करून गेलाय, नाही त्याच रात्रीला तू नाही नाही. तुमचं घरदार खानदान पूर्ण, आणि ते कोण सावकार आहे त्याचा पत्ता नाही मला. जाता जाता लगेच तो उडून. हा जाऊ का. हो हो. जराशी बंद होते तुला कोण नाही नाही. तुला काहीच करता नाही मग. अहो लवकर निघा ना, लवकर निघा, माझा सासरा येईल. आता लय टाइम झालाय.
बाई बाई हे चोर किती दिवसाचा भुकेला होता काय माहिती, सगळं पार्ट ढिले करून गेला. पण मग चोर मात्र खरंच लय दिलदार होता. मजा मारून तर गेला, पण मग न मागता पैसे बी देऊन गेलाय. एवढं कुणी मदत नाही करत, एवढे दिलदार चोर नाही या जगात नाहीतच. तसं बी माझी पैशाची खूप गरज होती मला. माझे महत्वाचे कामं आता सगळी फिटतील. असं कोण 4-5 लाख रुपये देऊन जाते का उगाच. चला जाऊ दे, तो बी खुश होऊन गेला, माझं बी काम झालंय. पण मग लय हाल करून गेला माझे. चला एकदाचं काम तरी झालं माझं. तेव्हा लयच कंबरंत दुखायला. सुनबाई हा काय मामा. आवरसावर चालली? काय नाही मामा, थोडे झोपले होते आणि आताच झोपेतून उठले मी. तब्येत चांगली आहे ना? हो हो ठीक आहे, बसा ना तुम्ही. काय झालं, तुम्ही गेलते ना बहिणीकडे तुमच्या? गेलतो बाबा, नाराज होऊन आलो. काय झालं? त्यांचे बी त्यांनी एक शेतीचा व्यवहार केलाय, दुसऱ्या ठिकाणी गेलो तर त्यांनी घर बांधायचं काम चाललंय. हो का? तर कोण पैसे देतं एवढे आपल्याला? मला वाटलंच होतं तुम्ही खाली हात याल म्हणून, कारण मला चांगलं माहिती आहे बाहेर कुठे गेलं ना कुठलेच काम आपले धडाचे होत नाही. नाही होत. मग काय आता करायचं काय पण नेमकं? आता मी तर वैतागलो बाबा. हो का? हं. मी काय म्हणते, ते होते आपल्याकडे पैसे, म्हणजे आता जेवढं आपलं जेवढं लोकांना पैसे द्यायचे होते ना मामा, त्यांचं सगळं मिटलंय बघा. तुम्ही प्रत्येकाच्या तोंडावर पैसे फेकून द्या. तेव्हा माझ्याकडे ना 4-5 लाख रुपये आहेत ह्या बँक मध्ये. काय? हो, आपलं ना देणं घेणं संपलं आता समजा. अरे बापरे, आणि हे आले कुठून? अहो कशाला तेवढं हे करताय तुम्ही, जाऊ द्या ना, आता आपलं काम झाले ना, काम करून टाका. अरे बाबा, पण जर ही बॅग कोणाची असेल, म्हणजे पडलेली असेल, हरवलेली असेल? अहो कुणाची हरवली पडलेली नाहीये, आपलेच पैसे. जे होते कुठं? आणि मला इतकं फिरायला लावलं उन्हातानामध्ये. एक सांगू का मामा तुम्हाला खरं, तुम्ही जसं गेले ना तसं मी झोपले होते. म्हणजे मला इतकी गाढ झोप लागली होती, तर मग अहो मला खरंच ध्यान नाही. कसा आला तो चोर मला नाही माहिती आपल्या घरामध्ये, पण चोर आलता आपल्या घरामध्ये. घरात? हा, चोर आला आणि त्याच्या हातामध्ये बंदूक पण होती. मी लय घाबरले होते मामा. तो ओळखायला पण येत नव्हता मला, माहिती का, एवढा पॅक करून होता तो. तर चेहरा पण नाही समजलं तो कोण होता नेमकं. आला तो, मला बंदूक दाखवली. मारलं बिरलं नाही ना? पण मला नाही मारलं त्याने, काहीच नाही केलं. फक्त त्याने कपाट वगैरे सगळं बघितलं आपल्या घरातलं. आता हे पण बघत होता, पण ते चोर आहे ना, मग त्याला सोनं वगैरे सगळं कळतंय. हे नकली आहे म्हणून त्याने घेतलं नाही. आणि मग नंतर मग कपाटात वगैरे काहीच नाही सापडलं त्याला. मग नंतर त्याला घरात काहीच नाही सापडलं म्हणून त्यानं मला दम दिला बरं का दुसऱ्या गोष्टीचा. मग मला त्यानं असं बंदूक दाखवू सरकवलं, माझ्या बाजूला बसला आणि मला इथं बंदूक लावून मला बोलला की तुझ्या घरात तर मला काहीच नाही सापडलं म्हणे, मी चोर आहे, तर मग पैसे नाही, सोनं नाही, काहीच नाही, सगळी भोंगळच घर आहे म्हणे तुमचं, असं बोलला मला. आणि मला बोलला की माझ्या बायकोचं सुख तर मला भेटत नाही, मी जेलमधून 6 महिने झालं अडकलेलो होतो ना, आता मला मोकळा झालो. हा, म्हणजे मला बायकोचं सुख पाहिजे म्हणून मला तो धमकी दिला. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला ना असलं काही जमणार नाही. म्हटलं तुम्हाला जर बाकी आणखीन काही सगळं असं काही खुशी हवी असेल ना, तर मग मला सांगा, म्हटलं तुम्ही, मी सगळं करते. पण चोर मात्र लय दिलदार होता मामा. हा, मग मी त्याला काय केलं, जेवण वगैरे बनवून मस्त गरम गरम त्याला खाऊ घातलं आणि तो जेवण करून मस्त गेला. आणि जाताना हे मला बोलला, बाई हे पैसे तुम्हाला राहू द्या म्हणून देऊन गेला. अरे बापरे, एक तर परमेश्वरच आलता काय? हो ना, खरंच ना, म्हणजे खूप दिलदार होता तो चोर. आणि पण बाकीचा दमबीम काही दिला नाही ना? नाही, बाकीचं मला काहीच नाही बोलला. फक्त एवढंच बोलला की कोणाला काही कळू नका देऊ की बाबा तुमच्या घरी चोर वगैरे आलता म्हणून, आणि तुम्ही बी कोणाला सांगू नका बरं का आपल्या घरात चोर. नाही, मी कसं काय सांगत. आणि तो काय म्हणला होता, बायकोचं सुख काय? म्हणजे असं बोलला की बाबा बायकोच्या हातचं जेवायला नाही भेटलं, मी बायकोला 6 महिन्यापासून बघितलं नाही, त्याच्यामुळे मग तो मला म्हणला की बाबा तुम्ही आता मला जेवण वगैरे खाऊ घाला, मग मी जातो. मग तो जेवण करून गेला. बाकी नाही ना काही? नाही तसं. आणि एवढे पैसे दिल्या पुन्हा बोलवलं नाही का? आता जर आला ना, त्याला गोडधोड जेवण करायचं. बरं, आता हे पैसे लोकांचे आपण देऊन टाकू, जरा सुखी हो.
हं? हो, ठीक आहे मामाजी. आता तुम्ही काय करा, ही बॅग घ्या हा आणि ज्याचं देणं आहे त्यांचं देऊन टाका. बरं चालेल.